आयोजित केलेल्या सत्कार समारंभाला उपस्थित नगराध्यक्षांचे प्रतिनिधी श्री बालाजीराव टेकाळे, देगलूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अंकुश देगावकर, नगरसेवक नंदुशेठ शाकावार, अनिलजी बोनलावार, दिगंबरराव कडलवार, बालाजीराव मैलागिरे, इथं मनोज तोटार उपस्थित नाहीत, साधक भाई, व्यंकटराव कांबळे, संतोष नारलावार, सय्यद मोदीन साहेब, द्याडे अप्पा, सुमंत कांबळे, सुमित कांबळे, उपस्थित सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष खालिद पटेल, युवकांचे अध्यक्ष अत्तर आफमी साहेब, शहराचे उपाध्यक्ष संतोष उमरतवार, उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले आमचे ज्येष्ठ बंधू दिनेश शेठ मुनगिलवार, संजय शेठ चिन्नमवार, शशांक पाटील, व्यंकट महाजन, उपस्थित सर्व मित्रांनो आणि लहान मुलं आणि मुलं आणि शाळेचा सर्व स्टाफ, सरांनी परवाच आम्हाला या भागात सत्कारामध्ये आजचं निमंत्रण दिलं होतं. बृहस्पती नगर आणि नगरेश्वर नगर या भागात आमचा तिसरा सत्कार आहे. त्यामुळं अंकुश देशवर या भागाचं वजन थोडं अधिकच आहे. आता यात सरांनी सांगितलं की मुलांना काहीतरी मार्गदर्शन करा, पण माझ्या सर्व मुलांना विनंती आहे की तुम्ही अभ्यासात लक्ष द्या. अभ्यासामध्ये लक्ष देण्यामुळंच सगळ्या गोष्टी होऊ शकतात. राजकारणामध्ये आलेले सगळे व्यक्ती कुठंतरी नोकरी न लागल्यामुळं किंवा उद्योगधंद्यात चांगलं यश न मिळाल्यामुळं राजकारणात येतात. त्यामुळं आपण सर्वांनी अभ्यासात लक्ष द्या. तुमची परीक्षा 6 महिने असते, नंतर वार्षिक परीक्षा सर्व परीक्षा असते, परंतु आमची परीक्षा दर 5 वर्षाला असते. आम्ही राजकारणात याच्या पहिले ती परीक्षा 14 वर्षाला झाली होती आणि परवाची परीक्षा 9 वर्षाला झाली. त्यामुळे परीक्षेचंही खरं नाही, प्रश्नपत्रिकेचंही खरं नाही. संपूर्ण शहराचे प्रश्न असतात, संपूर्ण शहरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे प्रश्न असतात. त्यामुळं सर्वात सोपं आपला अभ्यास करणं आणि अभ्यासातून भारताचा एक चांगला नागरिक होऊन भारताच्या समाजामध्ये एक आपलं चांगलं प्रकारचं काम करायचं, या भावनेतून आपण शिक्षण घ्यायला पाहिजे. आज डॉक्टर, इंजिनियर भरपूर होतात, परंतु शास्त्रज्ञ होणं किंवा आपल्या असलेल्या कलागुणाला जे आपल्या सुप्त गुण आहेत त्या कलागुणांना जर आपण वाव दिलो तर आपल्यातल्या आज सरांनी अनेक लहान लेकरांना भाषणं शिकवली. त्याच्यामध्ये काही जणांनी आपल्या भागाचे प्रश्न मांडले, काही जणांनी राजकारणात कसं वागायला पाहिजे तेही सांगितलं. एक मुलगी म्हणाली की समस्या भरपूर आहेत, पण तुमच्याकडे ते करण्यास सोर्सेस कमी आहेत. त्या मुलीचं अगदी खरं आहे, पण त्या मुलीच्या आई वडिलांना जर कळालं तर आमचा थोडा फायदा होईल. अनेक समस्या आहेत, समस्याकडे संपर्क असतात, परंतु समस्यांची पूर्ती करत असताना नगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असताना अनेक अडचणी असतात.